Hello guys, welcome back to the part 2 of the vlog. Oh नाही सॉरी. तर आज पार्ट 2 आहे vlogचा. तर आम्ही आज जाणार आहे उज्जैनला दर्शन करायला. तर ड्रायव्हर इज रेडी, कंपाऊंडर इज रेडी, पॅसेंजर इज रेडी. एक जण आंघोळ करतो. भांडणाचं माहोल होऊ राहिलंय. थोडं प्रेम मारतो मी आणि आम्ही पण रेडी. अरे आडवा आडवा आम्ही पण रेडी. मैं तो कुछ और ही समझ रहा था. आम्ही आलोय इंदोरी पोहे आणि जिलेबी खायला. नाश्ता करून आम्ही परत निघणार. काय चमचा आहे. तर आम्ही नाश्ता करून आता निघालोय उज्जैनसाठी. आता आम्ही इंदोरमध्ये होतो काल रात्री स्टेला. तर आम्ही आता चाललोय उज्जैनला. नाश्ता वगैरे केलाय, पोहे खाल्ले, इंदोरी पोहे. आणि आता निघालोय. पोचलो लवकर तिथं. आम्ही उज्जैन मध्ये एंटर झालोय. आता आलोय आणि इथं पुलाखाली आहे. बघू शकता तिकडे समोर आहे प्रवेशद्वार. मृत्युंजय द्वार. आता लवकरच आम्ही दर्शन करायला जाणार आहे. मला पुढची सीन दाखवते. मस्त मस्त गाईज आता गाडी पार्किंग केली आहे आम्ही उज्जैनमध्ये. आता आम्ही मंदिरात जाणार आहे. आता त्याची सोय बघू कशी जायचं कसे नाही. तर आता जस्ट गाडी पार्क केली. आता इथून बघू रिक्षा वगैरे करून और आय थिंक सो पायी पायी जाऊ. चलो देखते. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. आम्ही आता मंदिराच्या आत आलोय आणि खूप जास्त गर्दी आहे. पण आम्ही तरी VIP नुसार आलो ना. दर्शन तर झाले आहे आता. मस्त दर्शन झाले. तर गाईज आमचे दर्शन एकदम मस्तपणे झालेले आहेत सगळ्यांचे. प्रसाद वगैरे घेतलाय आम्ही. एकदम मस्त दर्शन वगैरे झाले. मस्त पूजा वगैरे केली. आता आम्ही चाललोय. आपण कुठे चाललोय आता? आता आम्ही एक कालभैरव मंदिर मध्ये चाललोय. तुम्हाला तिकडचं पण दाखवतो. आम्ही आलोय आता कालभैरव मंदिरला. इथं भयंकर लाईन आहे. सो आम्ही आता बाहेरून दर्शन घेऊन निघणार आहे. तर ह्या प्रकारे एकदम अतिशय फास्ट वेगाने आमचे एकदम चांगले दर्शन झाले आहे आता. आणि मस्त वाटलं दर्शन वगैरे घेऊन. बरं पोरांना आपल्याला आता कुठं चाललोय आपण? आता आम्ही चाललोय ओंकारेश्वर, जे इथून 150 किलोमीटर आहे. आणि आता ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही रिटर्न निघणार आमच्या होम डेस्टिनेशनला. शक्यच नाही. कसं काय शक्य नाही? नंतर खाटू श्याम. हा ये क्या हुई? थँक्यू. हेलो सुलुलू. मेरे प्यारे मित्र. हेलो गाईस. तर आता आम्हाला लागलाय ओंकारेश्वरला जाताना घाट. सुंदर घाट आहे. आणि ड्रायव्हर पण चेंज झालाय. सो पॅसेंजर आर सिटिंग पीसफुली. आणि आम्ही चाललो आता. एकदम मस्त घाट आहे.
आगे मोड कैसा है कसा असतो अंदा अंधा अंधा म्हणजे उसे नजर ही नहीं आता. ऐसा वांग करके जाता है. Faster! I gotta go fast. प्रचंड ट्रॅफिक लागलाय आम्हाला 50 किलोमीटर साठी आम्हाला गुगल मॅप दाखवतोय पुढे आता एवढ्यातच होईल बरं का ते. म्हणजे 2 किंवा 3 तासात ते आपल्या दिवसात. त्यांनी काढायचं सुद्धा कष्ट गेले नाही दिसते. अतिशय भयंकर अपघात आम्ही आता बघितलाय. भाऊनी तुम्हाला जो अंधारा टर्न सांगितला होता तिथं त्याने डोळे उघडून गाडी चालवली म्हणून तो खाली पडला. मी आता डोळे कशी मग टरारा कट मार के निकलती मालूम क्या धन्नो नाम है इसका धन्नो. हाँ आम्ही थांबलो आता एका चाय ब्रेक साठी. तर आता आम्ही चहा वगैरे घेऊ आणि परत आमचा प्रवास कंटिन्यू करू कारण खूप जास्त ट्रॅफिक आहे रस्त्याला. अरे भैया गिरा रहा क्या तू एक कपड़ा ला के पोच इधर पोचा मार. हेलो हेलो हाँ मालिक. हाँ अरे मालिक को थोड़ा सा गलती हो गई. मालिक को थोड़ा गलती हो गया था. गाड़ी खेत में चली गई मालिक. फिर बाद में अरे नहीं खाया सुबह से. चाय बिस्किट पर दिन निकलना पड़ रहा है. सब पैसे सीएनजी पे नहीं जा रहे नुस्ता भर रहे. बहुत परेशान कर दिया. हमारे अतिशय घाम येतो ह्याच्या अंगातून पण तरी याला हुडी घालून फोटोच काढायचे. फोटो काढायसाठी उडी झाली. फोटो काढायसाठी यांनी हुडी घातली. कसा आहे आमचा गरीबो का मारी बाई. डॉन म्हणतात डॉन म्हणते डॉन. आला मार्केट मध्ये नवीन घोडा फुटाणा प्रेमी फुटाणा प्रेमी फुटाणा प्रेमी अक्षय भाऊ काळे गाडी पाटील गाजवणारा माणूस. गाडीत कधी सीएनजी ची कमी न पडू देणारा माणूस. ए, चला मित्रांनो अतिशय भयंकर भांडणानंतर आमची अक्षय भाऊची स्टोरी पण मी जे मोटिवेट झालोय आणि इतका सुंदर स्टाईल तिने बनवलाय. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हाँ दिन विचों तेरे लिए टाइम कट के करदा मैं प्रॉमिस मिलने आऊंगा. गुडघ्यापर्यंतच्या हापचड्डीवर लोपर घालणारे आमचे अक्षय भाऊ आज डायरेक्ट AI फोटो करून तयार झाले. बेकार थँक्यू भैया. One eternity later. हॅलो गाईस, तर आम्ही आलो आता ओंकारेश्वर मध्ये आणि सगळेजण रेडी होऊन बसतायत. कसला MIDC नाही अक्षय भाऊ पैलवान नात करते काय. याच्या खाली काय सब लोक रेडी हो रे. आता आम्ही जाणार आहे जेवण करायला. आता आम्ही जेवण करून उद्या ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ आणि मग आमच्या होम टाउनला रवाना होऊ. थोडं शुलुलुलु बघा शुलुलुलु. हा हा काही नाही थोडं एकदा हॅलो शुलुलुलु. गाईज आता आलोय आम्ही जेवायला पार्किंग करू. गाईज तर आपलं जेवण तर आलंय. टेस्ट कशी आहे? ओके व्हेरीफाईड आहे.
तर गाईज आता आम्ही जेवण करून आलोय आमच्या रूमवर आणि आता आम्ही झोपणार आणि उद्या सकाळी ओमकारेश्वर ओमकारेश्वर सकाळी उद्या सकाळी ओमकारेश्वर आणि मग तर ठीक आहे गाईज, चलो गुड नाईट, सो जाओ तुम लोग. यो व्लॉग जास्त मोठा नसेल तर ठीक आहे. आता हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 तर काल पूर्ण प्रवासातच गेला. दोन्ही पार्ट तुम्ही बघा, तुम्हाला चांगलं वाटेल. आपण हा व्लॉग आता उद्या सकाळी कंटिन्यू करू. उद्याचं ओमकारेश्वर दर्शन हा आपला शेवटचा म्हणजे एंडिंग असेल व्लॉगची. सो ठीक आहे, चलो बघा पुढं उद्याचं. बाय बाय. तर आता आम्ही उठून आता आमचं आवरून आणि चाललोय ओमकारेश्वरच्या दर्शनला. आता गाडीत वगैरे बसलोय आम्ही. आता पहिले दर्शन करू, मग पोटा पाण्याचं बघू. सगळे रेडी झाले आता. चहा घेऊ रे. हा काय घ्यायचं? हा रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला आहे माय रस. आधी ठीक आहे. तर आपण आता दर्शन घेऊ. नाही आधी चहा पिऊ. त्याच्या आधी आम्ही चहा पिऊ दर्शन घेऊ. ठीक आहे चालेल. है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद नहीं, तुम खुद दे. तो गाड़ी पार्किंग को लगा के हम जा रहे हैं अभी मंदिर की ओर. और हमारे सीनियर आदमी आगे चल रहे हैं. नाश्ता आलेला आहे. नाश्ता इज हिअर. नाश्ता वगैरे करून आम्ही चाललोय आता मंदिराकडे. तर आता आम्ही चाललोय बोटमध्ये. बोट नाही आधी माहिती. आय एम सॉरी. तर मित्रांनो आम्ही आता बोटमध्ये बसलोय. सगळ्यांनी लाईफ जॅकेट घालून घेतलंय आपलं झालंय. आणि ते बघू शकता मंदिर आहे तिकडं. आता आम्ही थोडं फिरून मिरून मग जाणार मंदिरात. बोट कसं चाललं तिकडं मंदिर आहे मित्रांनो. एकदम मस्त वाटतं आपल्याला. आधी बोटीत आलो एकदम थंडगार पाणी आहे. तुम्ही बघू शकता हे बघा एकदम गार पाणी आहे. आणि तिकडं मंदिर आहे मागं. तिकडे ती मोठी प्रतिमा आहे आणि एकदम मस्त वाटतंय आता थंडगार पाणी एकदम. ओके नेक्स्ट. तर बोटीतून उतरून आम्ही खूप साऱ्या पायऱ्या चढून आता होऊ दे ना हो. आम्ही चाललोय आता मंदिराकडे. आरती गँग मागं, आरती गँग पुढं, आम्ही मध्ये. आता 5 तासानंतर आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता परत निघालोय. आता मला वाटतंय गाडीत जाऊन मी ब्लॉग एंड करेल. तोपर्यंत थांबा, मी खूप दमलो. आता पाणी वगैरे पितो. बघा पुढं आम्ही एक नवीन रूट फाइंड केला आहे. जर कोणी ओमकारेश्वर दर्शनला आलंय तर तुम्ही बघा. जर तुम्हाला डायरेक्ट इथं यायचं असेल मंदिरातून तर तुम्ही ह्या रस्त्याने येऊ शकता. तर हा रस्ता कुठून पण कसं पण निघाल सांगू शकत नाही. तर आम्ही तर डायरेक्ट पार्किंगपाशी आलो आहे. खूप खुशी मी, कारण कमीत कमी 6 तास चाललो आहे मग कुठं दर्शन झालं आहे. तर गाईज या प्रकारे आपली ट्रिप एकदम सक्सेसफुल झालेली आहे. एकदम भारी वाटतं ट्रिपमध्ये. मजा आली खूप भरपूर. सगळे आमचे 2 घरातले 2 जण आणि 2 घरातले 1 जण ट्रिपला गेले होते फिरायला.
तर भरपूर भारी वाटलं. काळ्या फॅमिली, थोरात फॅमिली, मंची फॅमिली, कोळशी फॅमिली सोबतच फिरायला गेले सगळे. हा काय बघतो ठीक आहे, भारी वाटतं फिरायला. सुंदर दिसतो. तर ठीक आहे मित्रांनो, इकडे ना भाऊ मी नाही इकडे. आभार बिभार माना सगळे. अरे माझ्याकडे कोण घेऊ मग मी तर सगळे हा ब्लॉग एकदम अतिशय आवडीने बघा. बघू शकता तुम्ही, एवढी पब्लिक आमची सोबत होती. जरा लाईक करा, follow मजा करा. आली खूप. सबस्क्राईब करा. या प्रकारे आपली ट्रिप इथं एंड करतोय आपण. तर तुम्ही आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक लाईक करा, करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू गाईज, बाय.